महाराष्ट्र ही संत मंतांची व राष्ट्रपुरुषांची भूमी म्हणून ओळखले जाते व बीड जिल्हा हा नेता घडवणारी पावन भूमी म्हणून समजले जाते। त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील नाळवंडी या गावचे सुपुत्र सन्माननीय राजेंद्र अण्णा राऊत साहेब बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर गेल्या 25-30 वर्षापासून नाळवंडी जिल्हा परिषद सरकारच्या माध्यमातून काम करीत असताना सर्वसामान्य गोरगरीब आणि कष्टकऱ्यांच्या हाकेला व म्हणून धावून येत असल्यामुळे ते एक लोकप्रिय ख्याती नामांकित व्यक्त म्हणून नावावर पसरलेले आहे। कारण त्यांच्या सौभाग्यवती नाळवंडी जिल्हा परिषदच्या सदस्य असताना अनिता राऊत यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचं मंत्रालय म्हणून समाजाच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधीचा निधी आणून ह्या भागाचे रूपणे बदललेले आहे आणि गेल्या 25 वर्षापासून त्या नाळवंडी गावचे नेतृत्व करीत असताना येथील बहादूर जनता पंढरपूरच्या विठ्ठलासारखी सन्माननीय राऊत यांच्या पाठीमागे उभाराचे भविष्य देखील होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून येथील जनता नक्कीच आपल्या वैभवशाली नेत्याला जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पाठवण्यास राहणार आहे। कारण साहेब आपण अत्यंत शांत साहेबी व पाण्यासारखा नितळचण असल्यामुळे येथील बहादूर जनतेने आपले नेतृत्व स्वीकारलेले आहे। भविष्यात आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जर संधी मिळाली तर परत या भागाचा विकास करू दाखवाल का? सदरी राजेंद्र अण्णा राऊत म्हणतात येथील बहादूर जनता माझ्यासाठी दैवत असल्यामुळे त्यांच्या माध्यमातूनच राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे भविष्यात देखील मला संधी दिली तर म्हणेन की नाळवंडी गाव आणि नाळवंडी जिल्हा परिषद सरकारच्या माध्यमातून बीड जिल्ह्याची एक आदर्श गाव म्हणून नावावर पसरेल अशी माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके, बीड।